धन्य. तो कितीतरी धन्य. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आपण या ठिकाणी आमच्या जीवनाला धन्यता कशी मिळेल, आम्ही समाधानी कसे होऊ, आम्ही आशीर्वादित कसे होऊ, आम्ही भाग्यशाली कसे होऊ आणि आम्ही तृप्त कसे होऊ, या विषयावर आपण लगातार अनेक दिवसापासून म्हणजे जवळजवळ आज 20वा भाग आहे चिंतन मनन अध्ययन करीत आहोत. या वचनामध्ये 12व्या क्रमांकाच्या वचनामध्ये लिहिले, हे सेनाधीश परमेश्वरा, जो मनुष्य तुझ्यावर भाव ठेवितो तो कितीतरी धन्य आहे. का तुम्हाला माहिती, तुम्ही जर परमेश्वरावर जर तुमचा भाव विश्वास ठेवित आहात तर तुम्ही धन्य आहात. अनेक लोकांना असं वाटतं की धन्य बनण्यासाठी काहीतरी एक मोठं कार्य करावं लागतं, धन्य म्हणण्यासाठी काहीतरी एक परमेश्वरची एक विशिष्ट स्पेशल कोठ्यातली स्पेशल निवडणूक असेल किंवा एक स्पेशल जागेवरली एक गोष्ट जर भेटली किंवा खूप काही असं काही एक मिरेकल टाइप एक अद्भुत काही गोष्ट घडल्यानंतर आम्हाला धन्य होईल. नाही प्रिय, सर्वसाधारण गोष्ट की जो मनुष्य परमेश्वरावर भाव ठेवतो, परमेश्वराला विश्वास ठेवतो, परमेश्वरावर श्रद्धा ठेवतो, तो मनुष्य कितीतरी धन्य. आता कितीतरी या शब्दाला एक ठराविक अशी मोजमाप दिलेलं नाही किंवा संख्या लिहिलेली नाही. कितीतरी धन्य. मग आम्ही विश्वास ठेवल्यानंतर त्या विश्वासाप्रमाणे किती कृती करत आहोत, किती आचरण करीत आहोत, किती सत्य वागत आहोत, किती आज्ञा पालन करत आहोत, किती परमेश्वराचा गौरव करत आहोत, यावर डिपेंड आहे की आम्ही आमची परमेश्वराच्या दृष्टिकोनातून आमची धन्यतेची कॅटेगरी किती आहे, कोणत्या स्कोअर मध्ये आम्ही मोडतो, कोणत्या पिकाच्या प्रकारामध्ये आम्ही मोडतो, 30 पट 60 पट 100 पट. तर हे सर्व काही आमचा भाव ठेवण्यावर आहे आणि आम्ही कुणावर ठेवत आहे तो आहे. आता या ठिकाणी मला तुम्हाला सांगायला आवडेल की अनेक लोक मनुष्यावर भाव ठेवतात. मित्र असतील, आई असेल, वडील असतील, लेकरं असतील, पत्नी असेल, किंबहुना एक ठेकेदार असेल, मोठा साहेब असेल, आमदार खासदार असतील, देवाचे सन्माननीय आदरणीय सेवक, पास्टर, रेव्हरेंड, बिशप, गुरुजी, कोऑर्डिनेटर साहेब असतील, काजी, भंतीजी, हबप, आणखीन काही लेवलचे लोक असतील. आम्ही काय करतो, त्यांच्यावर भाव ठेवतो आणि त्यांच्यावर भाव ठेवल्यानंतर ते आम्हाला थोडीशी शाबासकी देतात, ते आमची थोडीशी वाहवा करतात, ते आम्हाला थोडस स्थान देतात. परंतु काळानुसार, वेळेनुसार, गरजेनुसार, सिच्युएशन नुसार, आलेल्या परिस्थितीनुसार ती धन्यता आमची कायमस्वरूपी टिकत नाही. परंतु जो मनुष्य परमेश्वरावर भाव ठेवतो तो परमेश्वराच्या दृष्टिकोनातून धन्य आहे. आणि पवित्र शास्त्राच्या माध्यमातून जर बघितलं तर जो मनुष्य मनुष्यावर भाव ठेवितो तो शापित आहे. मग तुम्हाला तुमचा भाव मनुष्यावर ठेवायचा आहे की याजक वर्गावर ठेवायचा आहे की सेवक वर्गावर ठेवायचा आहे की आणखीन कुणावर ठेवायचा आहे, यावर डिपेंड आहे की तुम्ही आशीर्वादित होणार आहात की नाही, तुम्ही तृप्त होणार आहात की नाही, तुम्ही लक्की आणि भाग्यशाली होणार आहात की नाही, तुमचं जीवन सार्थक होणार आहे की नाही. ह्या गोष्टी कशावर डिपेंड आहे, तुम्ही भाव कशावर ठेवता. आणि म्हणून मनुष्यावर भाव ठेवणारा शापित आहे, परंतु परमेश्वरावर भाव ठेवतो तो कितीतरी धन्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी तुम्हाला आणि मला परमेश्वराने सांगितलेलं आहे की जर आमचा विश्वास असेल किंवा भाव असेल किंवा भावना असेल किंवा श्रद्धा असेल तर ती जिवंत परमेश्वरावर असावी, निर्माणकर्त्यावर असावी. मग आमचं जीवन खरोखर आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वरच्या नावाला धन्यवाद देऊया. आणखीन रेफरन्स आपण या ठिकाणी पाहूया. स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 86 आणि वचन क्रमांक 17 मध्ये एक आणखीन एक गोष्ट लिहिलेली आहे. हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहेस. हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावं. परमेश्वराकडे दावीद राजा या ठिकाणी एक गोष्ट मागत आहे.
आज संपूर्ण जग तीच गोष्ट मागत आहे. संपूर्ण जग आज फक्त दिखाव्याच्याच पाठीमागे लागलेलं आहे. संपूर्ण जग फक्त एक मिरॅकल, एक नवीन प्रोफेन्सी, आमच्या जीवनाविषयी एक काहीतरी परमेश्वराने कुठली तरी गोष्ट करावी आणि ती लोकांनी पाहावी याकडे जास्त लक्ष आहे. तशाच प्रकारे दावीद राजा या ठिकाणी स्तोत्र संहिता अध्याय क्रमांक 86 आणि वचन क्रमांक 17 मध्ये लिहित आहे, हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव. आता दावीद राजा मोठ्या अधिकाऱ्याने म्हणत आहे. दावीद राजा त्याच्या कृती आणि आचरणानुसार म्हणत आहे. दावीद राजा जो परमेश्वराच्या आज्ञाविधी नियम पाळत होता, परमेश्वरावर विसंबून होता, परमेश्वरावर भाव होता. त्याच्या पुढे अनेक राजे, रजवाडे, मोठमोठाले महाराज आले, मोठमोठाले रथी महारथी आले, परंतु त्याच्यावर श्रद्धा ठेवली नाही. त्यांनी घोड्यावर नाही, रथावर नाही, संपत्तीवर नाही, त्याच्या बाहुबलावर नाही, त्याच्या कौशल्यावर नाही, त्याच्या लढाईचं असणारी त्याच्याकडे जे एक अद्भुत कला होती त्याच्यावर नाही. आम्ही पाहतो कुणी रथाची, कुणी घोड्याची प्रशंसा करतो, परंतु मी तर माझ्या परमेश्वराची प्रशंसा करेन. अशा प्रकारे दावीद राजाचं जे जीवन होतं ते परमेश्वराला प्रसन्न कसं करता येईल याकडे दावीद राजा विशेष असं लक्ष देत होता. आणि मग तो दावीद राजा प्रॅक्टिकल रित्या काही गोष्टी करायचा. दावीद राजा जो होता तो आज्ञाविधी नियम पाळत होता. दावीद राजा जो होता तो परमेश्वराची सतत स्तुती आराधना करत होता. दावीद राजाचा जो भाव होता, दावीद राजाची श्रद्धा जी होती, दावीद राजा परमेश्वरावर टोटली विसंबून होता. तो त्याच्या बुद्धीवर नाही, तो त्याच्या राजेशाही थाटावर नाही, तो कुणावर विसंबून नव्हता. तो ज्याने त्याला राज्यपद दिले, ज्याने त्याला आशीर्वादित केलं, ज्याने त्याला समाधानी केलं, ज्याने त्याला तृप्त केलं, ज्याने त्याला निवडून घेतलं, जो भाग्यशाली ठरला, जो लक्की ठरला आणि ज्या परमेश्वराने त्याला धन्य समजलं आणि धन्य बनवण्यासाठी ज्या परमेश्वराने त्याला लागणाऱ्या सर्व गरजा पुरवल्या, कारण तो स्वतः परमेश्वरावर भाव ठेवत होता, परमेश्वरावर श्रद्धा ठेवत होता आणि परमेश्वराने सांगितलेल्या गोष्टीचं पालन करत होता. आणि म्हणून तो अधिकाराने म्हणत आहे, म्हणून तो पूर्ण कॉन्फिडन्सने म्हणत आहे, म्हणून तो पूर्ण विश्वासाने म्हणत आहे, म्हणून तो पूर्ण धैर्याने म्हणत आहे, म्हणून तो अधिकार वाणीने म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, कारण मी तुला प्रसन्न करण्यासारखं जीवन जगत आहे. आज आमच्या जीवनामध्ये तसं आहे का? आम्ही परमेश्वराला दावीद राजा समान पुढे येऊन म्हणू शकतो का, हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचं काही चिन्ह दाखव? आमची तर रात्रंदिवस हीच इच्छा आहे की परमेश्वराने आमच्या जीवनात चमत्कार करावा, परमेश्वराने आमचं जीवन बदलवून टाकावं, परमेश्वराने आम्हाला मिरॅकल मध्ये न्यावं, परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये साक्ष निर्माण करावी, परमेश्वराने आमच्या जीवनातल्या सर्व संकट, समस्या, चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, गरिबी, हरिबी, आर्थिक परिस्थितीचा प्रॉब्लेम, दुष्टांचा प्रॉब्लेम, दुष्ट आत्म्यांचा प्रॉब्लेम, एक वेगवेगळ्या प्रॉब्लेम मधून परमेश्वराने आम्हाला दूर करावं, ही आमची तर इच्छा आहे मनापासून. आणि त्यासाठी परमेश्वराकडे आम्ही चिन्ह देखील मागवतो. परंतु या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय, अनेक लोक परमेश्वर प्रसन्न झाल्याचं चिन्ह मागत नाही, तर पाळक वर्ग माझ्यावर प्रसन्न झालेला आहे, मी पाळक साहेबांकडे गेलेलो आहे, मी याजक साहेबांकडे गेलेलो आहे, मी भविष्यवक्त्यांकडे गेलेलो आहे, मी एक प्रोफेन्सी करणाऱ्या लोकांकडे गेलेलो आहे. अनेक लोक जातात आणि देवाच्या सेवकाला म्हणतात, पाळक साहेब, याजक साहेब, प्रोफेट साहेब, देव माझ्याविषयी काही दाखवतोय का? देव माझ्याविषयी काही चिन्ह देतोय का? देव माझ्याविषयी काही गोष्टी करतोय का? जसे की आम्ही जर पाहिलं तर दावीद राजाच्या अगोदर सुरुवातीचा जो राजा होता, त्या राजाबरोबर करोबीम किंवा कुठल्याही प्रकारचं संदेष्टे, सेवक किंवा पवित्र आत्मा किंवा दृष्टांत किंवा स्वप्न याद्वारे परमेश्वरने त्याला दाखवण्याचं, दृष्टांत दाखवण्याचं किंवा चिन्ह दाखवण्याचं बंद केलं होतं. कारण त्या राजाने परमेश्वराची आज्ञा अवलंबली होती. त्या राजाने देवाचं गौरव करण्याच्या ऐवजी तो स्वतःच्या हुकमतवर चालला होता आणि देवाला चीड आणणाऱ्या गोष्टी तो करत होता. आणि म्हणून शेवटी आमचा तो विषय नाही, पण तुम्हाला सांगायचंय की अनेक लोक प्रसन्न झाल्याचे चिन्ह मागतात. तुम्ही देखील मागत आहात, आमच्या पूर्वीचे देखील मागत आहेत, आम्ही देखील मागत आहोत. परंतु पवित्र शास्त्र आम्हाला आता या नव्या करारामध्ये
देवाचा पुत्र जो आहे, किंबहुना या पिढीला योनाच्या चिन्हाशिवाय दुसरं नाही. योना माशाच्या पोटामध्ये 3 दिवस 3 रात्र राहिला, त्याच प्रकारे देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या भूगर्भामध्ये 3 दिवस राहिला आणि तो मरणावर विजय मिळवला. त्याच्या चिन्हाच्या पलीकडे दुसरं चिन्ह नाही. तुम्हाला चिन्हच हवं असेल, दावीद राजा जर म्हणत आहे, हे परमेश्वरा तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे, हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावं. हे परमेश्वरा माझ्यावर प्रसन्न झाल्याचं काही चिन्ह दाखव आणि जगातलं काही चिन्ह दाखवू नको, कारण जगातले चिन्ह आणि चमत्कार भूताचे आत्मे देखील करतात. जगातले चिन्ह आणि चमत्कार दुष्ट आत्मे देखील करतात. जगातले चिन्ह आणि चमत्कार खोटे भविष्यवाले सुद्धा करतात. जगातले चिन्ह आणि चमत्कार जगातले खोटे संदेश देखील करतात. खोट्या भविष्यवाण्या, खोटे चिन्ह चमत्कार, अनेक लोक आहेत की ते चिन्ह दाखवतात, परंतु परमेश्वरा हे तर लोक पण करतात, हे दुष्ट पण करतात. हे असे चिन्ह चमत्कार तर भूताचे आत्मे देखील करतात. हे चिन्ह चमत्कार तर देवाच्या नावाचं लेबल लावलेले खोटे प्रेषित कपटी कामदार पण करतात. बायबल तर असं सांगते की सैतान देखील तेजस्वी देवदूताचं सोंग घेऊन येतो आणि तुम्हाला आणि मला फसवतो. चिन्ह आणि चमत्कारावर जाऊ नका. चिन्ह आणि चमत्कार जर तुमच्या जीवनामध्ये जर हवे असतील आणि तुमचं जीवन जर तुमच्या जीवनाला जर सहाय्य मिळवायचं असेल आणि तुम्हाला जर समाधानी मिळवायचं असेल, या वचनाप्रमाणे दावीद राजा स्तोत्र 86:17 मध्ये म्हणतात, हे परमेश्वरा तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे चिन्ह दाखव. परमेश्वर दे बाप्पा, जर तू माझ्यावर प्रसन्न झालेला आहे तर त्याचं चिन्ह मला दाखव आणि ते चिन्ह दुसरं तिसरं नको, तुझ्या वचनाचं सत्य मला समजू दे. तुझ्या वचनाच्या मार्गदर्शनाने, तुझ्या आज्ञाविधीच्या मार्गदर्शनाने माझं जीवनाला जे काही आहे, आम्ही पाहतो दावीद राजा आणखी एक म्हणतो, मला सहाय्य कुठून मिळेल? कुठून मिळेल? आकाश आणि पृथ्वी निर्माण करता परमेश्वर, त्याच्यापासून मला सहाय्य मिळेल. मला सहाय्य कुठून मिळेल? माझ्या चर्चचा याजक साहेब मला सहाय्य करेल का? माझ्या भविष्यवाण्या सांगितलेला प्रोफेट साहेब मला सहाय्याला धावून येईल का? माझ्याविषयी एखाद्या भविष्यवक्त्याने एखादी गोष्ट सांगितली, तो माझ्या सहाय्याला धावून येईल का? नाही माझ्या प्रिय भावांनो, बहिणी, नाही वाढलो. आता ज्याला त्याला ज्याचे त्याचं पडलंय. मंडळीचं काय कोणाला काही राहिलं नाही. आणि आता तर झालं 1, 1.5, 2 वर्ष होत आलेले आहेत. आता तर चर्चेस बंद आहे. पाळक साहेबाला तुमची आठवण होती का? कधी पाळक साहेबांनी तुम्हाला फोन केलाय का स्वतःहून? प्रत्येक मेंढरांनो, तुमच्या पाळक साहेबांनी तुम्हाला फोन केलेला आहे का? तुमची भेट घेतलेली आहे का? तुमचं क्षेमकुशल विचारलंय का? तुम्हाला ज्यावेळेस सहाय्याची गरज होती त्यावेळेस तुम्हाला सहाय्य करण्यासाठी तो कुठली बॅग घेऊन आलाय का? कुठलं पॅकेज घेऊन आलाय का? कुठल्या प्रकारचं दानपत्र, दशमूळ देणगी किंवा मंदिरामध्ये असणाऱ्या धान्य भांडारातून तुम्हाला काही पुरवलंय का? काही सहाय्य केलंय का? अहो, साधं तुमचं क्षेमकुशल विचारलंय का? ब्रदर तुम्ही कसे आहात? सिस्टर तुम्ही कसे आहात? विचारलंय का? आम्ही ही अपेक्षा ठेवणं फाजीलपणा आहे, फाजीलपणा. याजकावर, पाळक साहेबावर भरोसा ठेवणं हा फाजील धार्मिकपणा आहे, हा खोटारडापणा आहे. हा देवाचा गौरव काढून त्याला दिलेला आहे आणि देव आशाने आम्हाला ताडण करतो. आम्हाला सहाय्य करण्यासाठी एकच नाव या भूतलावर होतं, आहे आणि राहील, प्रभू येशू ख्रिस्त. प्रभू येशू विना आम्हाला सहाय्य करणारा कोणीच नाही. आणि म्हणून तुमचा भरोसा परमेश्वरावर व्हाय आणि परमेश्वराला आवडणाऱ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर परमेश्वर प्रसन्न होईल. मोकार नाही. काही लोक आज्ञा नाही, विधी नाही, नियम नाही, सत्य माहित नाही, कायम असत्यामध्ये, कुठल्याच प्रकारच्या चांगल्या गोष्टी परमेश्वराला आवडणाऱ्या नाही. परमेश्वर कसा प्रसन्न होईल माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो? कसा होईल? दावीद राजा जे लिहितो ना, तर दावीद राजा ठामपणे लिहितो. दावीद राजा डेअरिंग करून लिहितोय. दावीद राजाची कृती लिहिती. दावीद राजा तसं आचरण करतोय आणि दावीद राजाला पक्की खात्री होती की परमेश्वर माझ्यावर प्रसन्न आहे, कारण ज्यावेळेस मी परमेश्वरच्या नावाने कुठली गोष्ट मागितली त्यावेळेस माझ्या परमेश्वरने ती दिली. आणि म्हणून दावीद महाराज स्तोत्र 23 मध्ये लिहितात, मृत्यूछायेच्या दरीतून नेहमी जात असलो
तरी कसल्या अरिष्टाला भिणार नाही, कारण त्याची आकडी आणि काठी मज बरोबर आहे. मला धीर देते, माझं समाधान करते, मला सहाय्य करते, मला प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन करते. मी जे काही मला हवं आहे त्या सर्व गोष्टी मला समाधानकारक मिळतात. माझं जीवन आशीर्वादी झालेलं आहे. परंतु केव्हा दावीद राजा जसा परमेश्वराची आराधना करायचा, स्तुती करायचा, त्याचा नियम पाळायचा, त्याचा गौरव करायचा, सर्व सन्मान महिमा त्याला द्यायचा, सर्वस्वी त्याच्यावर डिपेंड राहायचा, त्याच्यावर अवलंबून राहायचा, त्यावेळेस परमेश्वर त्याला प्रसन्न होतो. आज आम्ही परमेश्वरावर सदैव अवलंबून आहोत का? जर आहोत तर निश्चितार्थानं परमेश्वर तुमच्यावर प्रसन्न आहे. मग पुढे तो लिहित आहे, चिन्ह का दाखवायचं? दावीद राजा का म्हणत आहे की माझ्या जीवनामध्ये चिन्ह दाखव? त्याचं कारण तो लिहित आहे, ह्यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहेस. म्हणून परमेश्वर देव बापा, तू मला चिन्ह दाखव. आज परमेश्वर तुम्हाला आणि मला सहाय्य करत आहे. परमेश्वर तुमचं आणि माझं समाधान करत आहे. तर तुम्हाला हे पाहून माझ्या दृष्ट्याने लज्जित व्हावं. माझे शत्रू असतील, दूर गेलेले लोक असतील, परमेश्वराला नाव ठेवलेले असतील, आज्ञाभंग असतील, असत्य मधले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे लोक असतील, आणि आम्ही धार्मिक आहोत, आम्ही वचनाच्या पारड्यामध्ये बसत आहोत, आम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत आहोत, आम्ही जगाशी मैत्री नाही तर देवाशी मैत्री केलेली आहे. आणि यामुळे जे लोक आम्हाला द्वेष करतात, जे नावं ठेवतात, जे निंदा करतात, जे आम्हाला तिरस्कार भावनेने पाहतात, तर हे परमेश्वरा, तू असं काही चिन्ह आम्हाला दाखव आणि असं काही तू आम्हाला सहाय्य आणि समाधान कर की हे पाहून माझ्या द्वेष्ट्यांनी लज्जित व्हावं. हे पाहून आज्ञाभंग करणाऱ्या लोकांना तकलीफ व्हावी. असत्य लोक सत्याकडे यावं, खोटारडे लोक परमेश्वराकडे वळावं, पापात भरगटलेले लोकांनी पाप सोडून परमेश्वराकडे वळावं. म्हणून हे परमेश्वरा, मला तू एक चिन्ह दाखव, आणि ते चिन्ह दुसरं तिसरं नाही. आता तुमच्या आणि माझ्यासाठी देवाचं वचन हे सर्वात मोठं चिन्ह आहे. ज्याच्या जीवनामध्ये देवाचं पवित्र वचन आहे, तर सर्वात मोठं या ठिकाणी त्याला धन्यवादित, आशीर्वादित आणि लक्की, तृप्त, भाग्यशाली आणि समाधानाचा आणि सार्थक झालेल्या जीवनाचा परमेश्वरने आशीर्वाद दिलेला आहे. पण आमच्याकडे काय पाहिजे? देवाचं वचन. बाकीचं तुमच्याकडे काही नसलं तरी चालेल, कारण आमचा न्याय होणार आहे देवाच्या वचनाप्रमाणे. आमचं वागणं, उठणं, बसणं, आमची कृती आचरण हे खूप महत्वाचं आहे. आम्हाला स्वतःविषयी खात्री पाहिजे की परमेश्वर माझ्यावर प्रसन्न आहे. आणि परमेश्वर का प्रसन्न आहे? तर आम्ही स्वतः आम्हाला अंतचक्षुनी, आमच्या सत्सविवेक बुद्धीने देखील आम्हाला साक्ष दिली पाहिजे की तुम्ही देवाला आवडणाऱ्या गोष्टी करत आहात, देवाला गौरव करत आहात, देवाच्या नावाला सन्मान, आदर, गौरव करत आहात. आणि ह्या गोष्टी ज्यावेळेस आमच्यावर येतील, त्यावेळेस माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई वडिलांनो, परमेश्वर आमच्या जीवनामध्ये भरपूर काही काम करत आहे. कारण 86:2 मध्ये लिहिले, स्तोत्र 86:2 मध्ये, माझ्या जीवाचे रक्षण कर कारण मी तुझा भक्त आहे. परमेश्वर कुणाच्या जीवाचं रक्षण करतोय? दाविदाचा स्वतः म्हणतोय, माझ्या जीवाचं रक्षण कर कारण मी तुझा भक्त आहे. मी पापा भक्त नाही, मी मंडळी भक्त नाही, मी संस्थेचा भक्त नाही, मी जगाचा भक्त नाही, तर मी तुझा भक्त आहे. तू निर्माण करता परमेश्वर देव बापा, मी तुझा भक्त आहे. माझ्या जीवाचं रक्षण कर कारण मी तुझा भक्त आहे. हे माझ्या देवा, तुझ्यावर भाव ठेवणाऱ्या सेवकाचं तारण कर. भाव ठेवणारा, नुसता सेवा करणारा नाही, नुसता मेवा खाणारा नाही, तर परमेश्वरावर भाव, श्रद्धा, विश्वास, म्हणजे त्याच्याबरोबर कृती, आचरण, आज्ञा, विधी, नियम, पवित्रता, शुद्धता, चांगुलपणा, सत्यता, या गोष्टी आल्या, त्यावेळेस परमेश्वर तो म्हणतो की भाव ठेवणाऱ्या सेवकाचं तारण कर. हे प्रभू, आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर, आनंदी कर. मी आपले चित्त तुझ्याकडे लावितो
आम्ही फक्त म्हणतो परमेश्वर देव बाप्पा तू आम्हाला हर्षित कर, तू आम्हाला आनंदित कर, तू आम्हाला सुख समाधानी ठेव, पण आपलं चित्त काय परमेश्वराकडे लावित नाही. दावीद राधा प्रॅक्टिकल रित्या तो म्हणत आहे, आज तुम्हाला आणि मला प्रॅक्टिकल करण्याची गरज आहे. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, देवाच्या प्रिय सेवकांनो, परमेश्वराकडे जर आम्ही आमचं चित्त लावलं तर परमेश्वर आमच्या जीवाचं रक्षण करतो. परमेश्वर आमचा जीव हर्षित करतो, सार्थक करतो, समाधानी करतो, तृप्त करतो, आशीर्वादित करतो. आम्ही परमेश्वरच्या दृष्टिकोनातून भाग्यशाली ठरतो. पण केव्हा? मी आपले चित्त तुझ्याकडे लावित. आम्ही लावित आहोत का? आमचं चित्त कुठं आहे? संसाराच्या चिंता, काळजा, टेन्शन, ताण, दबाव, आजार, विकार आणि या सगळ्या एका बाजूला, आणि एका बाजूला एकच पैसा. सर्वांचं चित्त त्या पैशाकडं, सर्वांचं चित्त त्या नोटाकडं, सर्वांचं चित्त त्या सोन्या नाण्याकडं, सर्वांचं चित्त त्या बंगल्या घोड्या गाड्याकडं, सर्वांचं चित्त एक नंबरला जाण्याकडं. मग आमचा जीव हर्षित कसा होईल? आमचं तारण कसं होईल? आमचं रक्षण कसं होईल? जर आम्ही आमचं चित्त परमेश्वराकडे लावलं, परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताप्रमाणे आमची चित्तवृत्ती असावी असं नव्या करारामध्ये लिहिले. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त ज्याप्रमाणे त्यांनी चित्त परमेश्वर पित्याकडे लावलं, त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये परमेश्वर पित्याचं नाव यायचं. तो बोलला तरी तो म्हणायचं का माझा पिताने जे बोलायला लावलं तेच मी बोलत आहे. त्याने एखादी कृती आचरण करायला लावली तरी तो म्हणायचं माझा पिता मला याप्रमाणे कृती आचरण करायला लावत आहे. साधी एक गोष्ट तुम्हाला सांगतो, शोमरोनी स्त्री ज्यावेळेस त्या विहिरीजवळ देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त पाणी मागण्यासाठी त्या ठिकाणी थांबला आणि शोमरोनी स्त्रीला त्या ठिकाणी पाणी मागितलं, त्यावेळेस याचे परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताचे शिष्य गावामध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी, जगातलं अन्न विकत घेण्यासाठी गावात होते आणि प्रभू येशू ख्रिस्त त्या विहिरीवर होता आणि ते पाठीमागून ते अन्न विकत घेऊन येऊन निहारीचा किंवा जेवायचा टायमिंग त्यांचा होता. परंतु या ठिकाणी असं घडलं की ज्या वेळेस ती शमरोनी स्त्री त्या ठिकाणी आली आणि शमरोनी स्त्री बरोबर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने संभाषण केलं, त्याच वेळेस तिला समजलं की हा मसीह आहे, हा तारणार आहे, हा देवाचा पुत्र आहे, हा खचितच. आणि ती गावामध्ये जाऊन शुभवर्तमान सांगायला लागली आणि त्यांनी सांगितलं मी आज मसीहाला पाहिलेलं आहे. तेवढ्या वेळामध्ये काय घडलं, याचे शिष्य जे गावामधून पोट पाण्याची शिदोरी किंवा ज्याला भाकरी किंवा ज्याला भाकरी कालवून जेवणाची व्यवस्था करून जे आले होते, ते आलेच त्यांच्या डोक्यात एकच प्रश्न, उशीर झालेला आहे, आता जेवणाचा टायमिंग झालेला आहे. ते प्रभू येशू ख्रिस्ताला म्हणताय प्रभूजी जेवा, प्रभूजी आता जेवण करा. प्रभू येशू ख्रिस्त म्हटलं माझं जेवण झालेलं आहे. मग शिष्यांना वाटलं कदाचित या विहिरीवर कोणीतरी येऊन याला भाकरी आणि काही जेवायला दिले का, आणि त्याच्या मनातल्या गोष्टी पाहून प्रभू येशू ख्रिस्त म्हटला एवढं मोठं अन्न म्हणजे देवाची सुवार्ता, परमेश्वर पित्याची इच्छा, परमेश्वर माझ्या परमेश्वर पित्याची इच्छा पूर्ण करणं हेच माझं खरं अन्न आहे. त्या अन्नाने तो तृप्त होत होता. त्याचबरोबर जगातल्या गोष्टीमधलं जागिक अन्न देखील आहे. अशाच प्रकारे माझे प्रिय भावांनो, बहिणी नाही वाटलं, आमचं जे परमेश्वरामध्ये असणारं आत्मिक जीवन जे आहे, दोन्ही गोष्टी बरोबर सातत्याने चाललं पाहिजे. आणि या दोन्ही गोष्टीमध्ये जर आम्ही आमचं चित्त परमेश्वराकडे लावलं, आमचं चित्त सगळं गिळाईकडे, आमचं चित्त फक्त बिर्याणीकडे, आमचं चित्त फक्त कुठं काय मिळेल तेवढंच. आमच्या ग्रामीण भागामध्ये एखादं ढोर जनावर जर मेलं ना, मृत झालं ना, तर ते वड्याला नाही तर गाव कोसाला फेकून देते. आणि मग तिथे ना कुत्रे येऊन त्या मांसाचे लचके तोडतात, किंबहुना तिथं कावळे येतात किंवा गिधाडे येतात आणि तिथं गिरट्या घालतात. म्हणजे काय, जिथं मांसाचा तुकडा तिथं हे गिरट्या घालतात. आमचं लक्ष इथंच, फक्त हे कुठून मिळेल, आयतं कुठून मिळेल, फुकट कसं मिळेल, टोपी मारल्यावर कसा फायदा होईल, आमचं लक्ष फक्त एवढ्याकडे. परंतु या ठिकाणी दावीद महाराज म्हणतात, हे प्रभू आपल्या सेवकाचा जीव हर्षित कर, मी आपले चित्त तुझ्याकडे लावितो.
आज आम्ही परमेश्वराकडून आमच्या जीवनामध्ये आनंद आणि हर्ष मागतो, मोठ्या आशेने मागतो, मोठ्या श्रद्धेने मागतो, मोठ्या विश्वासाने मागतो, परंतु आमच्या जीवनामध्ये तो हर्ष का मिळत नाही? आमच्या जीवनामध्ये ते समाधान का मिळत नाही? आमच्या जीवनाला आशीर्वादित का घडत नाही? याचं एक महत्वाचं कारण आम्ही परमेश्वराला मागतो, परंतु परमेश्वराचं जे वचन आहे की मी आपले चित्त तुझ्याकडे लावतो, आम्ही त्याच्याकडे आपलं चित्त लावतो. आपलं चित्त सगळं जगाकडे आहे, जगातल्या खेळीखुशालीकडे, जगातल्या गोष्टीकडे. परमेश्वराकडे जर आदम हवानी चित्त लावलं असतं आणि त्या सैतानाने रचलेल्या ज्या फाशात जर पडले नसते, तर माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आईवडिलांनो, त्यांचं जीवन आशीर्वादित असतं, दागरहित असतं, पापरहित असतं. आज आमचं असंच झालेलं आहे. आता ती एक दैवी योजना होती, त्याच्या पाठीमागे तो भाग वेगळा आहे. पण तू या ठिकाणी जर तुम्हाला आणि मला आमचं जीवन आशीर्वादित, धन्य, समाधानी, तृप्त जर जगायचं असेल, तर एकमेव आमचं चित्त परमेश्वराकडे असावं. तर परमेश्वर आम्हाला काय करील? आमच्या जीवाचं रक्षण करील. दुसरी गोष्ट, तो तारण करील. तिसरी गोष्ट, आमचा जीव तो हर्षित करील. आणि पुढे तो लिहित आहे, हे प्रभू, तू उत्तम व क्षमाशील आहेस आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणार आहेस. मग आम्ही जर आमचं चित्त त्याच्याकडे लावलं, आम्ही जर त्याच्या आज्ञाविधी नियमाशी दया करतो, परमेश्वर आमच्यावर विपुल अशी दया करतो. एकदा का परमेश्वरने आमच्यावर दया केली का मग आम्ही, आमचं जीवन धन्यवादित झालं, आमच्या जीवनाचं सार्थक झालं, आम्ही समाधानी झालो, आम्ही तृप्त झालो, आम्ही लक्की झालो, आम्ही आशीर्वादित झालो, आम्ही भाग्यशाली झालो. आम्ही तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. पुढे तो लिहित आहे, हे परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या काकुलतीच्या वाणीकडे लक्ष दे. मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. जगातला पाळक आम्हाला उत्तर देणार नाही, तुमच्यावर किती संकट असू द्या. याचा अनुभव कदाचित तुम्ही 1-1.5 वर्षामध्ये घेतला असेल. या लॉकडाऊनच्या काळामध्ये तुम्हाला जगातल्या कोणत्या पाळक साहेबांनी, कोणत्या मिनिस्ट्रीनी किती सहाय्य आणि किती धावून आले आणि किती काळजी घेतली हे तुम्हाला पक्क समजलेलं असेल. एखाद्या संस्थेचा पाळक साहेबांचा धिंडोरा पिटायचं काही कारण नाही, कारण ते तुम्ही वैयक्तिकरित्या तुम्हाला त्याचा अनुभव आलेला असेल. मला तर आलेला आहे आणि मी तो डायरेक्ट लाईव्ह सांगतो. मी काही कुणाच्या बापाला घाबरत नाही. मी फक्त माझा स्वर्गीय पिता परमेश्वर त्याला घाबरतो, त्याच्या वचनाला, त्याने दिलेल्या आज्ञाविधी नियमाला, त्याने दिलेल्या सत्याला. कदाचित सत्यापासून मी बहकून जाऊ नये. म्हणून अनेक वेळेस असं घडतं की आम्ही ज्यावेळेस प्रार्थना करतो, आमच्या प्रार्थनेकडे कान परमेश्वर देतच नाही. आम्ही मस्त म्हणतो, प्रभू, अरे तू कान बनवलास, तू माझं ऐकत नाहीस का? प्रभू, तू डोळा बनवलास, तू आमच्याकडे पाहत नाहीस का? प्रभू, तू मुख बनवलंस, तुझ्या मुखाने तू आम्हाला काही सांगत नाही का? प्रभू, किती दिवसापासून सांगतोय त्याच्या मुखाने. त्याच्या मुखाने सांगणं म्हणजे देवाच्या वचनाद्वारे सांगणं. ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो माझे प्रिय भावांनो, बहिणींनो, त्यावेळेस आम्ही परमेश्वराशी बोलत असतो. परंतु ज्यावेळेस देवाच्या वचनाच्या माध्यमातून आम्ही वचनाचं चिंतन, मनन, अध्ययन करतो, किंवा वचन वाचतो, किंवा वचन ऐकतो, किंवा वचन सांगतो, या समयला परमेश्वर त्या वचनाच्या माध्यमातून आमच्याशी बोलत असतो. आम्हाला वाटतं पाळक साहेबच बोलते, आम्हाला वाटतं भविष्यवाणी बोलती. परमेश्वर त्या वचनाच्या माध्यमातून बोलतो. परंतु जर परमेश्वर तुमच्यापासून जर बोलत नसेल आणि परमेश्वराच्या वाणीच्या ऐवजी जर तुम्ही पाळक साहेबांच्या वाणीवर जर ज्यादा भरोसा देत असेल, पाळक साहेबाला झालेल्या भविष्यवाणीवर जर भरोसा देत असेल, पाळक साहेबाला झालेले प्रकटीकरण जर तुम्हाला भरोसा असेल, तर मी तुम्हाला 100% सांगतो, तुमची प्रार्थनेकडे कान नाही. परमेश्वर तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. तुम्हाला तृप्तही नाही, लकी नाही, समाधानी नाही, धन्य नाही, भाग्यशाली नाही, आशीर्वादित नाही, लकी नाही, आणि धन्यता तर मिळणारच नाही. आणि झालं तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळतच नाही. कारण तुम्ही प्रार्थनेचं उत्तर बिशप साहेब, पाळक साहेब, पास्टर साहेब, रेव्हरंड साहेब, गुरुजी साहेब, फादर साहेब, हबप साहेब, काजी साहेब, बंतीजी साहेब, या साहेबांकडून अपेक्षा असते तुम्हाला. परमेश्वरकडून आहे का? हे साहेब आमचं काही करू शकणार नाहीत आणि या साहेबांना घाबरायची गरज नाही. अनेक लोक या साहेबांना घाबरत आहेत आणि स्वतःचा आत्मिक जीवनाचा सत्यानाश करून घेतात. खेदाची गोष्ट आहे. सत्य काय आहे? परमेश्वर सांगतोय की सत्य तुम्हाला समजेल आणि सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल. हे प्रभू, तू उत्तम क्षमाशील आहेस
आणि तुझा धावा करणाऱ्या सर्वांवर विपुल दया करणार आहेस. परमेश्वराचा धावा करणाऱ्या सर्वांवर. आता परमेश्वराचा धावा करण्याचं कॉन्ट्रॅक्ट कुणाला दिले? बाळक लोकांना, फादर लोकांना, ब्रदर लोकांना, आणखी त्यांच्या वरिष्ठ लोकांना. तुम्हाला काही कॉन्ट्रॅक्टच नाही. तुम्ही आयत्या पिठावरून नुसतं रेघोट्याच वाढा. पाळक साहेब प्रार्थना करा, पाळक बिशप साहेब प्रार्थना करा, फादर साहेब प्रार्थना करा, गुरुजी साहेब प्रार्थना करा. आपण प्रार्थना करा, तुम्ही काय करता? तुम्हाला माहिती आहे का? परमेश्वर जो मनुष्य त्याचा धावा करतो त्या सर्वांवर विपुल अशा दया करणारा परमेश्वर आहे. जो कोणी त्याचा धावा करतो त्या प्रत्येकाच्या प्रार्थनेकडे कान त्याचा असतो. जो कोणी काकुलतीच्या वाणीने परमेश्वराकडे आरोळी मारतो त्या प्रत्येकाकडे परमेश्वर लक्ष देतो. मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. मला ज्या ज्या वेळेस संकट पडतील त्या वेळेस प्रभू मी तुझा धावा करील. मी पाळक साहेबाला फोन नाही लावणार. जेवढे आतापर्यंत पाळक साहेबाला काही संकट आलं का पाळक साहेबाला फोन. पाळक साहेब कोण आहे नेमकं? कोण येतो पाळक साहेब? कोण येतो याजक? कोण फादर? कोण गुरुजी? कोण बंतीजी? कोण काजी? कोण हबप? कोण येते? हे तुमच्या आणि माझ्यासारखे आहेत. फक्त फरक काय आहे की त्यांनी प्रभूला परिधान केलेला आहे. फरक एवढाच आहे की ते विश्वासात वागतात. फरक एवढाच आहे की ते शुद्धतेमध्ये वागतात. फरक एवढाच आहे की ते सतत परमेश्वराच्या वचनाचं मनन चिंतन अध्ययन करतात. फरक एवढाच आहे की ते शुद्ध पवित्र जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. फरक एवढाच आहे की ते पूर्ण अंतःकरणापासून परमेश्वरावर अवलंबून राहतात. फरक इतकाच आहे की ते त्याचं कार्य करतात. याच्यापेक्षा काय फरक आहे? त्यांना कान, डोळा, नाक, पाय, कान, हात सगळं आहे ना. तुम्हाला आणि मला पण आहे ना. तुम्हाला आणि मला पण विश्वास आहे. तुम्हाला आणि मला वाचता येतं. तुम्हाला मला प्रार्थना करता येते. तुम्हाला आणि मला शुद्ध जीवन जगता येतं ना. पवित्र जीवन जगता येतं ना. तुम्हाला आणि मला पण सत्य समजतं ना. तुम्हाला आणि मला पण सत्यामध्ये वागायला काय अडचणी? तुम्हाला आणि मला आज्ञा पाळायला काय अडचणी? तुम्हाला आणि मला परमेश्वराला आपलं जीवन समर्पित करायला काय अडचणी? तुम्हाला प्रार्थना करायला काय अडचणी? यामुळं काय घडतं की आम्ही काय करतो? परमेश्वराच्या ऐवजी पाळकावर अवलंबून राहतो. आणि बायबल सांगते की जो मनुष्यावर भरोसा ठेवतो तो शापित. शापित म्हणल्यानंतर तुम्ही संकटात असा नाही तर बिगर संकटात असा, काही आयडा नाही तर वायडा, तुमची प्रार्थनेचं उत्तर देणार नाही. परंतु दावीद महाराज या ठिकाणी म्हणत आहे की 7व्या क्रमांकाच्या वचनामध्ये, मी आपल्या संकट समयी तुझा धावा करीन, कारण तू मला उत्तर देशील. खात्री त्याला, दावीद राजाला, कारण तो सतत प्रार्थना करायचा. तुम्ही प्रार्थना करीत आहात का सतत? तुमच्या प्रार्थनेचं उत्तर आतापर्यंत काही वेळेस मिळाले असेल. अनेक वेळेस ज्या अर्थी तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं याचा अर्थ परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. परमेश्वर तुमची वाणी ऐकतो. परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतो. परमेश्वर तुमची काकुलतीच्या वाणीकडे लक्ष देतो. परमेश्वर तुमच्या संकटाच्या समयाला धावून येतो. असे कितीतरी मिरेकल, असे कितीतरी चिन्ह चमत्कार तुमच्या जीवनात घडलेले आहेत, घडत आहेत आणि इथून पुढे देखील घडणार. पण जर का प्रोफेट साहेबांचे चिन्ह चमत्कार जर तुम्ही अवलंबून राहिले, समजायचं तुमच्यासाठी अधोलोकच, माझ्यासाठी अधोलोकच. मी तर सर्वस्वी परमेश्वरावर अवलंबून आहे, देवाच्या वचनावर अवलंबून आहे. हा, मी याजक साहेबांचा आदर करतो, फादर साहेबांचा आदर करतो, गुरुजी साहेबांचा सन्मान करतो, जेवढे विषय काय जेवढे असतील सगळ्यांचा मी सन्मान करतो. पण ते माझ्यासाठी देव नाही. ते कुणीच नाही. ते कुणीच नाही. तुम्ही जे आहात, वचनाचे जे आहेत, सत्याचे जे आहेत, भाव ठेवणारे जे आहेत, आज्ञा पालन करणारे जे आहेत, पवित्र जीवन जगणारे जे आहेत, शुद्ध जीवन जगणारे जे आहेत, ते सर्व काही आहेत. मग याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलं नाही का भाऊ माझे याजक लोकच पवित्र आणि बाकीचे सगळे अपवित्र, किंवा बिलिवर्स भाऊ बहीण आई वडील चर्चले पाळक सोडून चर्चला येणारे सगळे अशुद्धच आणि फक्त एकटाच पाळक साहेब शुद्ध, असं नाही. तुम्ही देखील पवित्र आहात. तुम्ही देखील त्याची प्रजा आहात. तुम्ही देखील त्याचे कामकरी आहात. तुम्हाला देखील त्यांनी आबा बाबा म्हणण्याचा अधिकार दिलाय. तुम्हाला देखील त्यांनी तुमच्या जीवनाला धन्यता बनवण्यासाठी तो देखील कार्यशील आहे. तो देखील तुम्हाला समाधान देण्यासाठी, तृप्त करण्यासाठी, आशीर्वादित करण्यासाठी परमेश्वर आमच्या प्रार्थनेचं उत्तर देतो. तो म्हणत आहे, हे प्रभू देवा, देवामध्ये तुझ्या समान कोणी नाही आणि तुझ्या कृत्यासारखी कोणतीही कृत्य नाही. हे प्रभू, तू उत्पन्न केलेले सर्व राष्ट्र येऊन तुझ्या पाया पडतील, तुझ्या नावाला महिमा गातील.
आणि म्हणून तो दावीद राजा 86:17 मध्ये म्हणत आहे की हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझं सहाय व समाधान केलेस, हे पाहून माझ्या दृष्ट्याने लज्जित व्हावं. परमेश्वराने का प्रसन्न व्हावं आमच्यावर? का? असं काय केलंय आम्ही परमेश्वराला? असं काय परमेश्वरच्या आज्ञा पाळल्यात? परमेश्वरासाठी काय आम्ही समर्पित केलंय? अहो, तुमच्या दानपात्र देणग्यान दशमो याच्यावर परमेश्वर याच्याकडे बघत सुद्धा नाही आणि ते परमेश्वरापर्यंत पोहोचतही नाही. हे तुम्हाला पक्का ठाऊक आहे. हे पोहोचतो कुणावर तुम्हाला हे सगळं माहितीये. मग तुम्हाला याचे आशीर्वाद मिळतील, कारण देवाच्या सेवकाला दिल्याने काही कमी पडत नाही, परंतु योग्य त्या सेवकाला द्या आणि त्याचं टिपण ठेवा. घरात कशी लांबलचक लिस्ट असती, पगार झाल्यावर एवढ्याचं लाईट बिल, एवढ्याचं पाणी बिल, आमक्याचं असं पालन बिस्तन, एवढं तेवढं, कसं डेकोरेटिव्ह असतं एकदम. महिन्याचा पगार हे कसं एकदम बजेट मध्ये बसवतात का तुम्हाला काही अडचण येऊ नये. मग संस्थेच्या पगाराला असं बजेट मध्ये बसवा ना. आहे का तुमच्या देवी? पालक साहेब, आमचा दशमांश दिलेला कुठे आहे? विचारताय तुम्ही कधी? तुम्ही काय विचारावा? विचारणार सुद्धा नाही, कारण तुमच्या पकडच तसा पडलेला आहे. आजही तुम्ही गुलाम आहात. परमेश्वरचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने आम्हाला गुलामगिरीतून मुक्त केले. पुन्हा एक वार तो माणसाचे गुलाम होऊ नका. मग पाळक साहेब असू नये, याजक साहेब असू नये, आणखी कुणी असू, हिशोब काय असेल तो हिशोब दाखवा. अनाथ लोकांना काही केलंय का? विधवांना काही दिलंय का? म्हाताऱ्या कोत्रांना काही दिलंय का? लंगडे, पंगू, अंध यांना काही दिलंय का? चर्चसाठी काही आणलंय का? आमच्याकडूनच घ्यायचे पंखे, आमच्याकडून खुर्च्या, आमच्याकडून येशी, आमच्याकडून बाकडे, आमच्याकडून चटाया, आमच्याकडून झाडू आहे, आमच्याकडून चर्च मधलं घड्याळ आहे, आमच्याकडूनच सतरंज आहे, आमच्याकडून झाडायचंय आम्हीच, उचलायचंय आम्हीच, साऊंड आहे आमचेच, माईक आहे आमचाच, अपाळकाच्या अंगातले कपडे आमचेच, आमच्याच दानपात्रावर घेतलेली आहे. काय तरी एवढं देऊन देखील समाधानी नाही, तृप्त नाही, लक्की नाही, आशीर्वादित नाही, भाग्यशाली नाही, देवाच्या दृष्टिकोनातून चांगलपणा दिसत नाही. आज अनेक लोकांचे फोन येतात, ते म्हणतात पाळक साहेब, आम्हाला ख्रिस्त आवडतो, ख्रिस्ती धर्म आवडतो. आता ख्रिस्तीचा धर्म नाही, जीवन आहे, पण तुम्ही लोकांच्या फोन विषयी सांगतो हे आवडतो, पण तू तुमच्या ख्रिस्ती पुढारीत नाही हेच आवडत नाही. तो कोण पास्टर फादर जे पाळत बिळत असत नाही हे आपल्याला अजिबात आवडत नाही. अहो, ते सांगत एक आणि करतात एक राव. नुसतं दानपात्रासाठी असं कुठं असतं करावं? कायम नुसतं दानपात्र दिन दशमांश मागत येत. बरं, मागायचं का मागा ना, पण ते दमाई देतात. काही आम्हाला घाबरीतच राव, तुम्ही नाही दिलं तर तुमचं असं होईल आणि तसं होईल. किती लाजीरवाणी शर्मेची गोष्ट आहे. एवढं सगळं परमेश्वराकडून मिळतंय, तरी तुमच्या जीवनाला सार्थकता नाही, तरी तुमचं जीवन समाधानी नाही, तरी तुमचं जीवन तृप्त नाही, तरी तुमचं जीवन लकी नाही, तरी तुम्ही आशीर्वादित नाही, तरी तुम्ही भिकाऱ्यासारखे आहेच कायम पुढे आहात. अहो, घेण्यापेक्षा देण्यात धन्यता असती. पाळक साहेबच सांगतात आम्हाला. मी पाळक साहेब नव्हतो ना त्यावेळेस सांगायचे पाळक साहेबांचं मी ऐकतो, ब्रदर, घेण्यापेक्षा देण्यामध्ये धन्यता असती. म्हटलं मग पाळक साहेब, आता देण्यामध्ये धन्यता असती तर तुम्ही द्या ना, मग वाहून द्या ना तुमचं जीवन धन्यवादित. का लोकांचंच करता फक्त? हे वचन का फक्त बिलिव्हर्स लोकांसाठी आहे का? घेण्यापेक्षा देण्यात धन्यता आहे हे याजक वर्गांसाठी नाही का? पाळक वर्गांसाठी नाही का? का परमेश्वरने असं काही लिहिलंय याचकांसाठी वेगळा रूल आणि बिलिव्हर्स लोकांसाठी वेगळा रूल? हे सत्य तुम्हाला समजलं पाहिजे, मग तुम्ही बंधमुक्त व्हाल, मग तुम्ही स्वतः प्रार्थना करायला लागाल, मग परमेश्वर तुमच्या जीवनामध्ये चिन्ह आणि चमत्कार करील, मग परमेश्वर तुम्हाला मृत्यूछायेच्या दरीतून सोडील, मग परमेश्वर तुमच्या जीवाचं रक्षण करील, मग परमेश्वर तुमचं तारण करील, मग परमेश्वर तुम्हाला तुमच्या जीवाला हर्षित करील, मग परमेश्वर तुमच्या पापांची क्षमा करील, आणि मग परमेश्वर तुमच्यावर दया करील, मग परमेश्वर तुमच्या काकुलतीच्या वाणीकडे लक्ष देईल, मग परमेश्वर तुम्ही संकट समय असताना आवाज देताल, धावा करताल, त्यावेळेस परमेश्वर तुम्हाला उत्तर देईल. ही रियालिटी. आता तुम्हाला उत्तर कोण देते? काही लोक तसे पाळक साहेब
देवाने काही दाखवलं का माझ्याविषयी? मला 1-2 फोन आले होते त्या सिस्टरचे, आणि ते सिस्टर म्हटले, पाळक साहेब माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि प्रार्थना झाली. प्रार्थना झाल्यानंतर सिस्टरांनी तिकडून मला परत रिकॉल केला, पाळक साहेब परमेश्वराने माझ्याविषयी काही दाखवलं का? काही चिन्ह असेल तर मला सांगा. म्हणजे लोकांचं फक्त आहे ना, पाळक साहेबाला काही दाखवलंय, कारण मला काही दाखवलंय. मला माझं पाप दिसत नाही का? मी चुका करतो, लोकांनी काय सांगावेत? मी अपराध करतो, लोकांनी काय सांगावं? मी परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टी करतो, हे लोकांनी काय सांगावं? मी परमेश्वराला एका अशुद्धपणे जीवन जगतो, लोकांनी काय सांगावं? मी आज्ञाभंग करतो, लोकांनी काय सांगावं? मी खोटं बोलतो, लोकांनी काय सांगावं? मी समस्या, चिंता, काळजी, टेन्शन, ताणतणावामध्ये लोकांनी काय सांगावं? आम्हाला समजत नाही का? कारण आमच्यामध्ये दैवाचा आत्मवस्ती करतो, पण आम्ही आमच्या आत्म्याला कधीच मोकळीक दिली नाही. कारण आम्ही आमच्या आत्म्याला कधी प्रज्वलित केलं नाही, कधी टवटवीत केलं नाही, आम्ही पश्चाताप केला नाही, आम्ही रियालिटीकडे आलो नाही, आम्ही परमेश्वराकडे या गोष्टी मागितल्या नाही. आम्ही स्वतः चुकतो त्यावेळेस आम्ही स्वतःहून पापांची क्षमा किंवा पापाचा पश्चाताप करतोय का त्यांनी सांगावं? टेन्शन, ताण, दबावामध्ये असताना आम्हाला समजतं ना, आम्ही काय कुठाने केले त्याच्यामुळे टेन्शन मध्ये आलो, आम्ही काय चुके केल्या त्याच्यामुळे आम्ही तोट्यामध्ये आलो. माझ्या बाकीचे पाळक लोक आता जनरल नॉलेज मध्ये चालतात. रिएलिटी सांगतो तुम्हाला, सत्य. प्रोफेट, भविष्यवक्ते, सरळ सरळ सध्याच्या कलियुगात असणारी जी रिएलिटी आहे, सगळ्या लोकांना जो प्रॉब्लेम आहे ना, सगळ्या जगाला, तोच तुम्हाला आणि मला आहे. बस त्याच्यातलं 1-2 उचलायचं, फेकून द्यायची. लागलं तर लागला टोला, नाही तर नाही लागलं तर नाही लागला. बरेच लोक असलो कुठेही टोला लागतो. या ठिकाणी देवाचा आत्मा मला दाखवतो. मी बाकीच्या प्रोफेट साहेबांचं सांगतोय, या ठिकाणी मला देवाचा आत्मा सांगतोय की या ठिकाणी एक बहीण आहे आणि तिला मणक्याचा त्रास आहे. बस आता एवढ्या 500-600 स्त्रिया या सगळ्या मणक्यात मोडलेल्याच आहेत. एकीच आहे मानका नीटनेटकं नाही. अहो सकाळ पाठपासून संध्याकाळपर्यंत घरात राबायचं, वरून ड्युटी किंवा जे काही काबड कष्ट असतील, मानका तुटणार नाही का बायाचा? मग याच्यात कोणती भविष्यवाणी झाली? यामध्ये एक ब्रदर आहे आणि त्या ब्रदरच्या जीवनामध्ये पुष्कळ दिवसापासून आर्थिक परिस्थितीची टंचाई आहे. अरे बाबा, 1.5 वर्ष झालं, 2 वर्ष नाही, आमचं जन्मापासून टंचाईचे. एकाही मनुष्य म्हणत नाही का माझं चांगलं चाललंय? आहे का कोणी? पाळक साहेबाला फोन करून कोणी म्हणतं का, पाळक साहेब माझं खूप चांगलं चाललेलं आहे? म्हणतंय कोणी असं? पाळक साहेब टेन्शन आहे, ताण आहे, दबाव आहे, आर्थिक समस्या आहे, घरगुती प्रॉब्लेम, ड्युटीचा प्रॉब्लेम, कर्जाचा प्रॉब्लेम, हेच म्हणणार. आणि मग हे सर्वसाधारण भविष्यवाण्या, ते भविष्यवक्ते जे आहेत ना, नवीन झालेले प्रोफेट साहेब, हे लोकांना कशा प्रकारे लुटतात आणि लोकांनाही बरं वाटतं. लोक पण त्याच्यावर आशा ठेवतात. हो का, परमेश्वराने दाखवलं एवढे मोठे प्रोफेट साहेब आहेत? हो, इतके आहेत का? अहो काय काय प्रोफेट साहेब आणि बळच लोक त्या गाड्यावर बसून आणले, लंगडे बळच आंधळे आणले, काही बळेच असे लुळे आणले आणि लोकांसमोर चिन्ह चमत्कार करून दाखवले. आहे तर कुठं तुम्ही? शोधा, गुगल शोधा, युट्यूब शोधा, समजल तुम्हाला. एकच साक्ष बदलून आलेली. आता सर्वच नाहीत असे, काही मिराकल परमेश्वर सुद्धा करतो, मुद्दा तो नाही. पवित्र आत्मा देखील करतो, मुद्दा तो पण नाही. पण तो आम्ही का चिन्ह आणि चमत्कारावर अवलंबून राहावं? देवाच्या वचनावर नाही राहता येत का? देवाचं वचन म्हणजे परमेश्वर आम्हाला डायरेक्ट बातचीत करतो. आणि चिन्ह, चमत्कार, दृष्टांत, स्वप्न हे देंगे दिलायंगे. वचन डायरेक्ट फेस टू फेस, हे हाताने घ्यायचं आणि ते हाताने द्यायचं. इथं असं तिथं जा, कामाचे खाडे करा, पैसे त्यांना द्या, मग त्यांच्या भविष्यवाणीची वाट बघा. एखाद्या टायमाला केली तर केली, नाही तर नाही करीत. मग आपल्याला आशा असती पुढच्या रविवारी परत जाऊया, परत दानपात्र टाकू, पाळक साहेबांची जवळून भेट घेऊ. जवळून भेट म्हणजे काय? आणखीन क्लोजअप होणार. देवाशी क्लोजअप होणार, पाळक साहेबांशी काय कॉन्टॅक्ट करता? हा, तुम्हाला देवाच्या वचनाबाबत जर काही माहिती असेल
तर जवळच नजीक असलेल्या पाळक साहेबांना तुम्ही विचारा आणि त्याचं रियालिटीचं उत्तर घ्या. जर नसले देत नुसते उडवडीचे किंवा असेच टेम्पररी उत्तर जर देत असले वचनाच्या माध्यमातून, सोडून दे. प्रभूकडे या, देवाच्या आत्म्याकडे या. निश्चित अर्थाने तुमच्या आणि माझे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी आपण वचन वाचत आहोत. 86:17 मध्ये आम्ही पाहिलं, हे परमेश्वरा, तू माझ्यावर प्रसन्न झाल्याचे काही चिन्ह दाखव, यासाठी की तू माझे सहाय्य व समाधान केले आहे, हे पाहून माझ्या दृष्टीने लज्जित व्हावं. आज तुमच्याकडे जर सत्य नसेल, सत्य घ्या. लोक तुम्हाला म्हणतील की खरोखर लज्जित होतील लोक. पवित्र आत्मा नसेल, पवित्र आत्मा मिळून घ्या, लोक लज्जित होतील. सत्य नसेल, सत्य घ्या. आज्ञा पालन नसेल, आज्ञा पाळायला सुरुवात करा. चांगलं वागत नसाल, चांगलं वागायला सुरुवात करा. प्रेम करीत नसाल, प्रेम करायला सुरुवात करा. जे काही गोष्टी तुमच्या मधून लोक पाहतात, विश्वासुत आहे, पण करणीला काही चुकत नाही. ते लोक म्हणतात ना, करणीला काही चुकत नाही. तर असं आमचं जीवन झालं. प्रभूला तर आम्ही ओळखतो, प्रार्थना करतो, दानपात्र देणगी दशमांश देतो, चर्चला जातो, पण करणे मात्र जगाचीच करीतो. करणे मात्र सैतानाचीच करीतो. करणे मात्र दुष्टांचीच करीतो. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने जी कृती केली, त्याची जी चित्तवृत्ती होती, ती आमच्यामध्ये असावी. म्हणजे आमच्या जीवनाला धन्यता मिळेल. म्हणजे आम्ही समाधानी होऊ, आम्ही तृप्त होऊ, आम्ही आशीर्वादित होऊ. आणखीन एक शेवटचा रेफरन्स पाहूया, कारण आपला वेळ होत आलेला आहे. स्तोत्रसंहिता अध्याय क्रमांक 89 आणि वचन क्रमांक 15 याचा मला पाहूया. ज्या लोकास उत्साह शब्दांचा परिचय आहे ते धन्य. उत्साह शब्दांचा, उत्साह परिचय आहे ते धन्य. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. मुखप्रकाश, देवाचं वचन तुमच्या आणि माझ्या पावला करता दिवा आणि प्रकाश आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणताय, मी जगाचा प्रकाश आहे. मोशेच्या मुखाकडे पाहायला कुणाची डेअरिंग होत नव्हती, कारण मोशे बरोबर आज्ञा होत्या, मोशे बरोबर सामर्थ्य होतं, मोशे बरोबर यहोवा परमेश्वर होता. आमच्या बरोबर क्या है हमारे पास, क्या है? आमच्या जवळ फक्त जगातल्या गोष्टी बस. परमेश्वर आहे का? देवाचं वचन आहे का? आमच्या जवळ जर देवाचं वचन असेल, आम्हाला कधी ठेच लागणार नाही. आम्ही कधी अंधारात चालणार नाहीत. आम्ही कधी अतृप्त राहणार नाहीत. आम्ही कधी पण बिगर समाधानाचे जीवन जगणार नाहीत. आमचं जीवन धन्यच होईल. ज्या लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. उत्साह शब्द, लोकांना भविष्यवाणी केलेले जे शब्द आहेत ना, ते उत्साह निर्माण करतात. हो, एकदा का देवाच्या सेवकाने आमच्याविषयी नाव घेऊन किंवा आमच्याविषयी प्रकटीकरण केलं, असा उत्साह भरवतो ना, वा 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 वा, काय करावं काय नाही असं वाटत, लय उत्साह. पण परमेश्वरचं वचन सांगितल्यावर मात्र उत्साह नाही, है की नाही? गीत गायला उत्साह, गिटार वाजवायला उत्साह, आरडायला वारडायला उत्साह, लाइटिंग शो डेकोरेशन याला उत्साह, बँडवाले कपडे घालायचे आणि क्वायरनी थांबायचं त्याला उत्साह, नाचायला गायला उत्साह, सणवार पाळायला लय उत्साह, भविष्यवाणी ऐकायला लय, कोणी पहिले तर तिथं तोंड पाटील की करायला लय. परमेश्वरचं वचन ऐकताना आम्हाला उत्साह होतो का? देवाचं सत्य वचन ज्यावेळेस आम्हाला ऐकायला मिळतं, देवाच्या सेवकाच्या माध्यमातून, फादर साहेब, पाळक साहेब, गुरुजी साहेब, बिशप साहेब, ज्यावेळेस देवाचं वचन आम्हाला सांगतात, सत्य आम्हाला सांगतात, परमेश्वराविषयी जे रियालिटी आम्हाला सांगतात, परिवर्तनाविषयी जे सांगतात, पश्चातापाविषयी जे सांगतात, मन फिराव याविषयी जे सांगतात, पवित्र आत्म्याविषयी जे सांगतात, स्वर्गाविषयी जे सांगतात, येणाऱ्या युगाविषयी जे सांगतात, परमेश्वरच्या राज्याविषयी जे सांगतात, ते ऐकताना आम्हाला उत्साह होतो का? आम्हाला उत्साह कधी होतो? फक्त आमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळाले. उत्साह कधी होतो? आम्हाला काहीतरी मिळाले.
आम्हाला उत्साह कधी होतो? बाळक साहेबांनी शाबासकी दिल्यावर. आम्हाला उत्साह कधी होतो? आम्हाला जगातली एखादी गोष्ट मिळाल्यावर. देवाचं वचन ऐकल्यानंतर आम्हाला उत्साह होतो का? जर होत नसेल ना माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो, तुम्ही धन्य नाही, अजिबात नाही. जैगिकरित्या तुम्ही किती म्हणा मी धन्य झालो, सार्थक झालो, समाधानी झालो, तृप्त झालो, आशीर्वादित झालो ना, आय एम लकी, तिकडच मग लकी, इकडं नाही. आज लोकात लकी. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुख प्रकाशात चालतात. जे परमेश्वरचं वचन ऐकतात ना ते परमेश्वरच्या प्रकाशात चालतात. कारण बायबल असं सांगते, मी जगाचा प्रकाश आहे. जो कोणी माझ्याकडे येईल त्यांनी अंधारात काशी करू नये, अंधारात जाऊ नये, अंधारात तरफडू नये, अंधारात कुकर्म करू नये, अंधारात राहून अंधाराचे काढणं खाऊ नये, अंधारातल्या लोकांना अंधारात अजून ढकलू नये, निबिंद काळोखामध्ये जाऊ नये. ते अंधार म्हणजे एक नरकाचं एक सॅम्पल आहे. अंधार म्हणजे ते अधोलोकाचं एक शॅम्पल आहे. अंधार म्हणजे एक पिढीचं शॅम्पल आहे. अंधार म्हणजे एक शापाचं शॅम्पल आहे. मुखप्रकाशात, परमेश्वराच्या राज्यात, परमेश्वराच्या वचनात. कारण परमेश्वराच्या वचनाने आम्हाला आमच्या पावलाकरता, आमच्या चालण्याकरता, आमच्या उठण्याकरता, आमच्या वागण्याकरता तो दिवाणी प्रकाश आहे. यासाठी की आम्हाला ठेच लागू नये. आणि ठेच लागणं म्हणजे काय? हे मोठाले खांब मध्ये उभा येतं. कोणते? पास्टर, हे जे आहेत ना फादर, गुरुजी, हे खांब येत, यांना धडकत होत आपण. हे अंधारात उभी येत, अंधारात उभी येत. कारण तुम्हाला वचन माहित नाही. तुम्हाला जर का वचन माहिती पडलं की तुम्हाला समजन, अरे हे खांब आहे, हे दगड, हे काटे आहेत, हे कुसाळे आहेत, हे खड्डा आहे, हे हातपायच मोडीत येत आपली. हे काय आपल्याला सुधरू देणार नाहीत. हे काही आपल्याकडे स्वर्गाच्या राज्याकडे जाऊ देणार नाहीत. हे काही आपलं जीवन आशीर्वादित करू शकणार नाहीत. हे काही आम्हाला समाधान देणार नाहीत. हे काही आम्ही तृप्तही देणार नाहीत. आणि यांच्या जवळ काही आपल्या प्रार्थनेचं उत्तर नाही. हे तुम्हाला कधी समजल? ज्या वेळेस तुम्ही देवाचं वचनाचं सत्य स्वीकाराल. मग त्यामध्ये मी जरी असेल ना, वचनाच्या माध्यमातून लगेच त्याची एक हिस्ट्री काढायची, बायोडाटा काढायचा. कसा आहे, कुठं आहे, कधी आहे, काय काय करतोय, कसं लुटीत येत, काय काय किती येत, कशा प्रकारे खोट्या भविष्यवाण्या करतेत, हे लगेच तुम्हाला लिंक लागेल. आता प्रत्येक टायमाला त्यांच्यावर धोपाट्या घालायचं तर बरं नाही, परंतु या घातल्याशिवाय पर्यायही नाही. कारण माझ्या लोकांचा नाश होऊ नये, परमेश्वराच्या लोकांचा नाश होऊ नये. तुम्हाला आणि मला, तुमच्या आणि माझ्यापैकी एकही हरवू नये, ही देवबापाची इच्छा आहे, ही यहोवा परमेश्वरची इच्छा आहे. आणि म्हणून ज्या लोकास उत्साह शब्दाचा परिचय आहे, उत्साह आणणारे पवित्र वचन, परिवर्तन करणारे पवित्र वचन, पश्चातापास कारणीभूत ठरणार प्रवचन, प्रचार, सुवार्ता, संदेश, शिक्षण, चिंतन, मनन, देवाच्या वचनाच्या माध्यमातून देवाचा परिचय करून देणारे, सत्याचा परिचय करून देणारे, आत्म्याचा परिचय करून देणारे जे शब्द ज्यांना हे आवडतात ना ते धन्य. आणि ज्यांना सत्याचा तिटकारा विशेष मिटला त्यांचा. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात, ते तुझ्या नावामुळे नेहमी उल्हास करीतात. परमेश्वराच्या नावामुळे आम्ही नेहमी आनंद करायला पाहिजे. म्हणून प्रेषित साहेब म्हणतात, पौल साहेब, प्रभू मध्ये आनंद करा, आनंद करा. पुन्हा सांगेल, प्रभू मध्ये आनंद करा. नेहमी उल्हास करतात. कारण देवाचं वचन त्याला मार्गदर्शक ठरतं. देवाचं वचन त्याच्या जीवनाला कलाटणी देतं. देवाचं वचन त्याला समाधानी बनवतो. देवाचं वचन त्याला आशीर्वादित करतं. देवाचं वचन त्याला भाग्यशाली बनवतं. देवाचं वचन त्याला सर्व गोष्टीत तृप्त करतं. जगातल्या आपण आणि आत्मिक, आध्यात्मिक आणि येणाऱ्या युगातल्या सार्वकालिक वचनाचे देखील तुझ्या न्यायपरणाने त्यांची उन्नती होते. परमेश्वराचं वचन सांगताय आम्हाला. परमेश्वर ज्यावेळेस आम्हाला ताडण करतो, आमची चूक दाखवतो, आमचे अपराध दाखवतो, आमचा कमीपणा दाखवतो, आमचा हलगजरीपणा दाखवतो, आमचा नामधारीपणा दाखवतो, आमचा खोटेपणा दाखवतो, आमचा अशुद्धपणा दाखवतो, आम्ही जे अर्धवट शिक्षणात आहे ते ज्यावेळेस दाखवतो ना, तर परमेश्वर आमची यामधून वचनाच्या माध्यमातून उन्नती करतो. अनेक लोकांना उन्नती नकोय, ते म्हणतात नाही आम्ही ज्या संस्थेमध्ये आहोत ना, आमचे जे काही फादर किंवा ब्रदर किंवा जे काही पास्टर असतील
किंवा आम्ही आमचेच बरे आहेत भाऊ, पाळक साहेब आम्हाला काही शिकू नका तुम्ही नवीन, आमच्या 4 पिढ्यापासून आम्हाला हे शिक्षण आहे, तुम्ही हे नवीन काही शिकू नका. ठीक आहे बाबा, तुम्हाला तिथं राहायचं ना तिथंच राहा, मी म्हणत नाही तिथून निघा, परंतु देवाचं सत्य तर जाणून घ्या. आमच्याकडून नसलं घ्यायचं तर तुम्ही ज्या संस्थेमध्ये त्यांना प्रश्न विचारा, काय अडचणी त्यांना सांगा. लोकांस उत्साह शब्दाचा परिचय आहे ते धन्य. मग उत्साह देणारे शब्द कोणते, मग ते तुम्हाला सांगते ना बरोबर काय ते, तुम्हाला बरोबर सगळ्या तुमच्या प्रॉपर्टी विषयी सांगतील. हा, मग उत्साह तुमच्या जीवनात. आणि तुम्हाला तेच पाहिजे. जसे याजक तसे लोक. याजक तुम्हाला लुटतात, तुम्हाला लुटल्यावर बरं वाटत, तुमचंही समाधान होतं, तुम्ही तृप्त होता, तुम्ही पण म्हणतात थँक्यू जीसस, धन्यवाद पाळक साहेब. दानही तुम्ही द्यायचं, दशमून द्यायचं, देणगी द्यायची, तेलाच्या बाटल्याही तुम्ही चिकात घ्यायच्या, पाण्याच्या बाटल्याही तुम्ही चिकात घ्यायच्या, रुमालाचे तुकडेही तुम्ही चिकात घ्यायची, कॅलेंडरही तुम्हीच विकत घ्यायची, पुतळ्या स्टॅच्यू माळा फिळा तुम्हीच विकत घ्यायचे आणि वरून म्हणचं धन्यवाद. अरे त्यांनी म्हणायला पाहिजे, कारण तुम्ही विकत घेतलंय. ते तुम्हाला म्हणणार नाही धन्यवाद ब्रदर, धन्यवाद सिस्टर, आपणच म्हणायचो थँक्यू. मला 200 कॅलेंडर विकायला दिले, धन्यवाद. घे सोजून मग 200 कॅलेंडर. नाही तो विकले ना तर तू पदरनी भर, त्यांना काही घेणं देणं नाही. ही वस्तुस्थिती रिएलिटी मी तुम्हाला सांगतो. कोणी कॅलेंडर देतय, कोणी पाण्याच्या बाटल्या देतय, कोणी काय काय करतय. एक महाभक्त इस्रायलला जाऊन आला आणि त्यांची माती घेऊन आलं, ते मातीची काय लागलं, बरं झालं माती खायला नाही लावली लोकाला. एक महाभाग गेलं इस्रायलला, तिथून आणलं द्राक्ष रसाच्या बाटल्या 2, काण्या गावाचा द्राक्षरस म्हणे, इथं आल्यावर केल्या 20-25 बाटल्या इकल्या ते आपण. काण्या गावाचा द्राक्ष फुल पाणी आणि कर कालच्या वाणी. हे शिका, समजून घ्या. मला एक आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक ब्रीद वाक्य आहे, आवडतं मला. हमेशा मी त्या लाईव्ह सेशनला मी अनेक वेळेस ते म्हटलेलं आहे, मला आदर आहे त्यांचा. शिका, संघर्ष करा आणि संघटित व्हा. आम्ही शिकतही नाहीत, संघर्षही करीत नाहीत आणि प्रभू मध्ये संघटनही होत नाही. आमचं काहीच होत नाही. आम्ही ना घरके ना घाटकी, ना इथेही नाही तिथेही नाही कुठंच नाही. ज्ञानाभावी माझ्या लोकांचा नाश झालाय आणि म्हणून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करा. हे ज्ञान तुम्हाला सुज्ञान बनवल. हेच ज्ञानाच्या माध्यमातून तुम्हाला परमेश्वराच्या भयाची जाणीव होईल, कारण परमेश्वराचं भय हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. आणि जर का एकदा तुम्हाला ज्ञान मिळालं की तुम्हाला जगातला कुठलाच मनुष्य ठोकू शकणार नाही, मग तो फादर असो, पास्टर असो, रेव्हरेंड असो, बिशप असो, गुरुजी असो, भंतीजी असो, काजी असो, हबपा असो, नाही तर आणखीन कुणी असो, फसवणार नाही. ज्या अर्थी तुम्ही फसवले जातात त्या अर्थी तुम्ही अज्ञान आहात. इकडे जगातलं नॉलेज लय मोठं हो, तुम्ही एखाद्याला फार मूर्खात जमा करता, पण तू हे नॉलेज नाही आणि ते तरी कुठं आहे. म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणींनो आवडलं, आज आमचं जीवन धन्यवादी झालं नाही, सार्थक झालं नाही, समाधान झालं नाही, तृप्त झालं नाही, आशीर्वादित झालेलं नाही, आम्ही भाग्यशाली देखील ठरलो नाही. याचं एकमेव कारण की आम्ही परमेश्वराच्या ऐवजी लोकावर भरोसा ठेवला. म्हणून पुन्हा एका परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान सन्मान आदर गौरव देईल. आपला वेळ झालेला आहे, नाविलाजाने आपल्याला थांबावं लागेल. देवाच्या सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी पास्टर राजवालाट अहमदनगर मधून मनापासून हार्दिक स्वागत करतो. येऊया आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया. पवित्र थोरसे नदी दे बापा, जशा आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये येत आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना विनंती करतो माझ्या भारत देशासाठी. भारत देशातील सर्व राज्ये, विशेष करून माझा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, विरोधी पक्ष नेते मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, सर्व पोलीस दल, पोलीस डिपार्टमेंट, सर्व देवाचे अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील, डॉक्टर्स, नर्स, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, त्याचप्रमाणे माझ्या भारत देशाच्या सरहद्दीचं संरक्षण करणारी मिलिटरी फोर्स जवान, कमांडो, त्यांचे कुटुंबीय आणि लाईव्ह सेशनला जुळणारे सर्व आप्तेष्ट, स्नेही, मित्र, परिवार आणि देवाचे निवडलेले प्रिय विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकासमवेत परमेश्वर देवापा मी तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. लागणाऱ्या सर्व गरजा प्रत्येकाच्या नावा गरजेप्रमाणे उत्तर देऊन तृप्त कर
आणि आम्हाला तुझं दैवी ज्ञान तू दे. आणि प्रिय प्रभू येशू, मनुष्याला आमचा भाव बनवण्यापेक्षा परमेश्वर देव बाप्पा, आमचा सर्व भाव, आमचा सर्व विश्वास, आमचं सर्व प्रिय बाप्पा कृती आणि चरण तुझ्याबरोबर असावी. परमेश्वर देव, यासाठी तू आम्हाला सहाय्य मार्गदर्शन कर. जे बंधनात आहेत, जोखडात आहेत, आजारात आहेत, पिढीमध्ये आहेत, आर्थिक संकटामध्ये असतील, जे अज्ञानामध्ये असतील, जे वेगवेगळ्या बंधनात जोखडात असतील, येशूच्या सामर्थ्यवान नावात तू दिलेल्या अधिकारवाणीत प्रत्येकाच्या नावाप्रमाणे हवे असणाऱ्या त्यांच्या प्रार्थना, विनंती आणि त्यांच्या आशा अपेक्षाप्रमाणे उत्तर देऊन त्यांना तृप्त कर. आणि त्यांनी तुझ्या नावाचा जयघोष करावा. म्हणून प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनात आज अद्भुतरित्या तुझ्या वचनाच्या माध्यमातून दावीद राजा म्हटल्याप्रमाणे तू चिन्ह प्रकट कर, यासाठी की आमच्या वैर्याने लज्जित व्हावं. आणि आम्ही प्रत्येकाने विश्वास ठेवणाऱ्यांच्या जीवनामध्ये तू कार्य कर, यासाठी आम्हाकडे पाहून ख्रिस्त तुझी शुभवर्तमान पोहोचावं आणि ख्रिस्ता तुझं चांगुलपणा आमच्या वागण्या उठण्यातून दिसावं. म्हणून प्रिय प्रभू येशू, तुझ्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य तू आमच्या प्रत्येकावर धर. तुझी विधी, आज्ञा, नियम पाळण्यास तू आम्हाला शिकव. आदर गौरव तुला देत ख्रिस्त येशू, जो होता, जो आहे, जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ आणि सामर्थ्यवान नावात छोटीशी प्रार्थना मागतो. स्वर्गीय पिता तू आई. आमेन. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्त की जय. प्रभू येशू रक्ताचा जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक यू. गॉड ब्लेस यू.